मुंबई उच्च न्यायालय येथे लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि कार ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्या कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी नवीन नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर ती कशाची संदर्भामध्ये नोटीस आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी सरळ भाषेमध्ये नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. द फॉलोइंग कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेट्स वेर रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क्स. आता ही जी नोटीस आहे ती आहे फक्त आणि फक्त क्लर्क या पदासाठी. अशाच प्रकारची ही नोटीस शिपाई पदासाठी, स्टेनोग्राफर आणि स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी सुद्धा असेल. तर काय सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी. ज्या क्लर्क पदासाठी ज्या कॅन्डिडेट्सनं फॉर्म भरलेलं होतं त्यांचं जे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेलं होतं अशांसाठी काय म्हटलेलं आहे. पोस्ट ऑफ क्लर्क्स द ग्राउंड्स that SB collect a reference number as mentioned in the online application do not match with the reference number provided by the State Bank of India are provisionally permitted to appear for the screening test. तर अतिशय आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी की ज्यांचं फॉर्म रिजेक्ट झालेलं होतं आणि त्यांचं जे SB कलेक्ट रेफरन्स आयडी मॅच होत नव्हतं तर अशा सर्व कॅन्डिडेट्सना या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मेल केलं होतं त्या सर्वांना या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र करण्यात आलेलं आहे. आणि पुढे काय सांगण्यात आलेले पहा. सब्जेक्ट टू कंडिशन्स. आता या ठिकाणी एक कंडिशन देण्यात आलेले काय आहे. व्हेरिफिकेशन ऑफ देअर पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीस शल बी कॅरेड आउट ऑफ द टाइम ऑफ द डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं बघा. देअर पेमेंट्स ऑफ एक्झामिनेशन फीस, जे एक्झामिनेशन फीची पेमेंट्स केलेली होती ते तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी डॉक्युमेंटच्या वेळेस सोबत तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेले पहा. एज्युकेशन क्वालिफिकेशन्स, डोमिसाइल अँड अदर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. जेवढे काय डॉक्युमेंट्स आहेत व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याच्यासोबत तुम्हाला एक्झामिनेशन जे पेमेंट फीस आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर ॲट द रिलिव्हंट टाइम इफ इट इज फाउंड दॅट इज कॅन्डिडेट्स नॉट पेड द रिक्वेस्टिंग एक्झामिनेशन फीस, म्हणजे जे एक्झामिनेशन फीस आवश्यक होती ती जर कॅन्डिडेट्सनं त्या ठिकाणी पेड केलेली नसेल सच कॅन्डिडेट शॅल नॉट बी हेड एलिजिबल टू अपियर फॉर द वायवा. तर या कॅन्डिडेट्सला मुलाखतीमध्ये बसू दिले जाणार नाही. मुलाखतीमधून या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येईल. तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची नोटीस होती. आणि ही जी नोटीस आहे तर तुम्ही संदर्भ घेऊ शकता. ज्या ज्या कॅन्डिडेट्सनं फॉर्म भरलेला आहे यामध्ये लिपिकसाठी भरलेला आहे तर लिपिकसाठी नोटीस आलेली आहे. कारण बऱ्याच कॅन्डिडेटचे नाव या लिस्टमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे आणि ही लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनल्सवर अपलोड केलेली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो अशाच प्रकारची नोटीस प्रत्येक पोस्टसाठी सेम दिलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. क्लर्क पदासाठी, शिपाई पदासाठी, स्टेनोग्राफर पदासाठी, स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी जेवढ्या कॅन्डिडेटचं फॉर्म रिजेक्ट झालेलं होतं त्या सर्वांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे एक्झाम देण्याची. खरंच त्यांच्याजवळ त्या ठिकाणी पावती असेल फीस पेमेंट्स केलेली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे आणि सध्या एक्झाम द्यायची आहे. तर आता पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो गोल्डन चान्स मिळालेला आहे, संधी मिळालेली आहे. आणि आता ही संधी तुम्हाला सोडायची नसेल तर चांगल्या प्रकारे तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. तर या तयारीसाठी आपण सदैव तुमच्या सोबत आहोत मित्रांनो. शिपाई या पदासाठी, त्याच्यानंतर लिपिक या पदासाठी आणि कार ड्रायव्हर या पदासाठी आपण ऑल कंटेंट्स प्लस नोट्स तयार केलेले आहेत ऑथेंटिक. आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व पदांच्या नोट्स आणि एक्झाम ओरिएंटेड प्रीमियम क्वेश्चन सेट डाउनलोड करू शकता. अजून या सर्वांमध्ये काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि सर्व याद्या तुमचं जे नाव मेन्शन आहे त्या सर्व याद्या आपण टेलिग्राम चॅनल अपलोड केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता.